तर मित्रांनो, मी तुमचं स्वागत करते माझ्या नवीन व्लॉगमध्ये. शुभ सकाळ सगळ्यांना. आता आम्ही इथून 200 किलोमीटर लांब आहेत आता, आणि आम्ही एंटर केलं आहे मध्य प्रदेशमध्ये. आमचा 4th स्टेट आहे. आणि प्रज्वल दादांनी ड्रायव्हिंगवरून एक ब्रेक घेतलेला आहे. त्यांचं असं म्हणणं होतं की रात्री ते कोणाला ट्रस्ट नाही करत आणि त्यांना झोप नाही लागत, पण आज तुम्ही बघू शकता की त्यांना झोप लागलेली आहे. पलटूगिरी चाललेली असते, काही बोलतात कधी. ठीक आहे, जाऊ दे, आता झोपल्यात ते म्हणून. आता आम्ही पोहोचलोय उज्जैनमध्ये. टेम्पलपासून फक्त 1 किलोमीटरच्या दूरीवर आहेत आम्ही, आणि वाजल्यात सकाळचे 7:30. आता रूम्स वगैरे शोधतोय आम्ही. रूम शोधण्यामुळे थोडा आम्हाला इश्यू होत आहे, कारण की समजत नाही एक्झॅक्टली कुठली रूम घेतली पाहिजे. आणि आम्ही स्टे करायचा प्रयत्न करू आज. तर बघू आता, रूम शोधली की तुम्हाला. चेक इन करत आहेत मित्रांनो, तुम्हाला रूम दाखवून देते. हे बघा, दिस इज उज्जैन. आता बजेट बाहेर गेलेलं आहे म्हणून आम्ही पोहे आणि कचोरी खात आहे. आणि माझी कंडिशन तर तुम्हाला माहिती आहे. या लोकांनी मला फक्त चहा, आता काल 2 वेळा चहा बिस्किट, आता परत चहा बिस्किट. तर मित्रांनो, दुपारचे वाजलेले आहेत 2, आणि आमचं डिसाईड झालेलं आहे की आपण 2:30ला दर्शन घ्यायला लावू. पण अजूनपर्यंत कोणाचीच आंघोळ झालेली नाही मिळत. तर आता आम्ही आंघोळ वगैरे करू आणि मग दर्शन ह्याची आंघोळ झाली असं नाही. मी 12:30चा अलार्म लावला होता, आणि कधीपासून अलार्म कसं काय माणसाला झोप येईल? आम्ही 9 वाजता झोपलो. 12:30चा अलार्म लावलेला, मग तू उठायचं, आंघोळ करायची, मग आम्हाला उठवायचं. माझं ठरलेलं की तुमची तिघांची झाल्यावर मग मी करणार आहे. असं थोडी असतो. हो, दॅट इज दॅट. तर मित्रांनो, आता आम्ही रेडी झालोय, आणि संध्याकाळचे ऑलमोस्ट 4 वाजायला आलात, म्हणजे 3:45 झालेले आहेत. हार्दिक पण रेडी आहे, सगळे रेडी आहेत. बाकीचे 2 लोक ड्रायव्हर आणि को ड्रायव्हर पुढे गेलेले आहेत, कारण की ते नेहमी पुढेच असतात. आणि ते म्हणजे सर्व त्यांना आम्ही कशासाठी ठेवलंय माहिती आहे का? सर्व मॅनेज करण्यासाठी, पण त्यांची मॅनेजमेंट वर थू आहे. तर ठीक आहे, आता आम्ही जातो आणि तुम्हाला कळवते. आणि आम्ही मंदिरापासून 1 किलोमीटर लॉंग स्टे केलेला आहे, म्हणजे डिस्टन्सवर स्टे केलेला आहे. तर आता इथून वॉकिंग आहे की आम्ही ऑटो वगैरे ते सगळं बघते खाली जाऊन, आणि तुम्हाला. मित्रांनो, आता आम्ही ऑटो पकडले, आणि ऑटोवाल्याने आमची तिघांची 100 रुपीज सांगितले. मेन महाकाल मंदिरला चालू. आता इथे आम्हाला स्टॉल्स लागल्यात एंट्री करता, आणि ते दोघं ऑलरेडी खायला बसल्यात. आणि आम्हाला आता कॉल करून त्यांनी सांगितलं तुम्ही या, पण आम्ही डिसिजन घेतलाय की आम्हाला आता त्यांच्यासोबत नाही खायचंय. आम्हाला इथे गाडीवर एक टोमॅटो चाट असा आयटम दिसलेला आहे, आणि मी फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे. तर ट्राय करून. मित्रांनो, टोमॅटो चाट आलेला आहे. आता मी तुम्हाला टेस्ट करून सांगते कसं लागतंय. मित्रांनो, चाललोय आता दर्शनासाठी. जसं मी तुम्हाला फर्स्ट ब्लॉग मध्ये बोललेली की आमची ट्रिप अनप्लॅन्ड आहे. फक्त आम्ही खाटूश्यामजीच्या दर्शनाला चाललोय. तर खाटूश्यामजी करून आणि बाकीच्या गोष्टी करून आज आम्ही हे करतोय, महाकाल करतोय, कालभैरव पण करतोय. आणि डोंट नो डेस्टिनेशन मध्ये अजून काय काय लिहिलेलं आहे. जर डेस्टिनेशन मध्ये अजून काय लिहिलेलं असलं तर उद्या आम्ही कुठेतरी दुसऱ्या इथे असू. हा, पण खूप चांगली आमची ट्रिप चालू आहे आतापर्यंत तरी. आणि ऑब्व्हियसली तुम्ही जी पब्लिक आम्हाला बघते ती चांगल्याच मनाने आम्हाला साथ देत असेल, म्हणून अजूनपर्यंत आम्हाला कुठलाच अडथळा आलेला नाही मिळत. आणि मी हेच होप ठेवते की तुम्ही मला अशाच प्रकारे प्रेम द्या. बाकी तर महाकाल. इथे आलो आणि चंदनाचा टीका नाही लावला तर काय लावलं तुम्ही? महादेव. तर मित्रांनो, तुम्हाला येताना खूप सारे स्टॉल्स भेटतील तिकडे. तुम्हाला ते लोक बोलतील की तुम्ही इथे चप्पल ठेवा असं, पण बघा मंदिराकडे एंट्री केल्यावर त्यांचे स्टॉल्स आहेत, तर तुम्ही तिथे ठेवा. आणि बाकी हा बघा एंट्रन्स. तर चला आता दर्शन करायला आम्ही लाईन मध्ये बघू लाईन किती आहे, किंवा VIP घ्यायचं आहे ते अजून काय फिक्स नाही. मित्रांनो, इन्फ्रास्ट्रक्चर बघा, खूपच सुंदर केलेलं आहे, आणि खूप पॉझिटिव्ह वाटते इकडे येऊन. माझा तर आवाजच निघत नाही आहे, एवढी एक्सायटेड आहे मी पुढे सगळं बघायला. मित्रांनो, फायनली आम्ही मुख्य प्रवेशद्वारला पोहोचलेलो आहेत, आणि हे बघा ह्या प्रकारचं आहे. मित्रांनो, आता आम्ही रांगेत लागलेले आहेत, आणि लेडीज आणि जेंट्ससाठी वेगवेगळी रांग आहे, बघू शकतात तुम्ही. आणि जर तुम्हाला पास एंट्री पाहिजे असेल तर 50 रुपीज पास एंट्री आहे. आणि आता आम्ही नॉर्मलमध्ये चाललो, त्यांची गर्दी ओके आहे, त्या हिशोबाने आम्ही नॉर्मलमध्ये चालतो. तर मित्रांनो, मोबाईल अलाउड नाही आहे. आम्हाला आमच्या फ्रेंडने सांगितलं होतं की फोन अलाउड आहे, पण फोन अलाउड नाही आहे. त्याच्यामुळे आधी आम्ही चेकिंग झाल्यानंतर आम्ही परत फोन लॉकरला ठेवायला आलो आहे. आता मी फोन लॉकरला ठेवतोय आणि परत आतमध्ये जातोय. तर आतमध्ये मी तुम्हाला काही दाखवतो. दर्शन झालेलं आहे आमचं, आणि मोबाईल अलाउड नाही. काही लोकांना ज्यांना आहे म्हणजे तेवढी
काय बोलतात सेन्स की बाबा लपून वगैरे घेऊन जाऊ शकतात तर ते नेतात. आमच्या एका भावाने मोबाईल आतमध्ये घेतला होता पण जाऊ द्या चिटिंग करायची होती म्हणून आम्ही आतमध्ये शूट नाही केलं. पण पिंडापासून आम्ही काहीतरी 20 मिनिट 10-15 मिनिटं लांबच आहे म्हणजे तेवढ्या दुरीवरूनच आपल्याला भेटतं. आणि VIP लाईन आहे ना ती पण हा म्हणजे एवढं पण जवळ नाहीये, थोडा डिस्टन्स आहे, टच करायला मिळत. हा तर VIP ने जा, नॉर्मलने जा, भगवान जिसको देखना उसको देखून येणार. तर दर्शन खूप सुंदर प्रकारे झालं. आणि हे बघा आतमधला परिसर. भेटूया आता पुढे आणखी. मित्रांनो हार्दिक भाऊ जरा शांत झालेले आहेत कारण की त्यांना महादेव तिथे काय म्हणतात त्याला साक्षात दिसलेले आहेत. खूपच इमोशनल झालेले आहेत. पण तुमच्यासाठी हा व्ह्यू माझ्याकडून आणि माझ्याकडून पण हार्दिक कडून पण फक्त आणि फक्त माय लवली पब्लिक के लिए हा आहे मंदिर ऋतिका पाटील एंट्रन्स. येस, ऑल ऑफ यू विजिट वन्स इन युअर लाईफ. स्ट्रक्चर वगैरे खूपच चांगलं आहे, खूपच छान आहे, खूप सुंदर आहे. आणि कॉर्डिनेटर्स तर खूप चांगले आहेत म्हणजे अजिबातच धक्काबुक्कीचा वगैरे प्रकार आम्हाला तरी नाही लागलेला ना. सो दर्शन खूप सुंदर झाले. खूप विदाऊट पास विदाऊट पास 5 मिनिटात दर्शन झाले. फक्त मोबाईल ठेवताना थोडासा टाइम गेला बस. पण बाकी जे होते मोबाईल ते ठेवताना टाइम चांगल्यासाठी याच्यासाठी होते. गेला बिकॉज मोबाईल ठेवायला इथे फ्री आहे, फुटवेअर्स ठेवायला सुद्धा फ्री आहे. पण मोबाईल ठेवताना ते लोक स्कॅनिंग करतात, फेस स्कॅनिंग पण करतात आणि खूप जास्त लॉंग प्रोसेस आहे त्याच्यामुळे म्हणजे फुल सिक्युरिटी प्रोसेस आहे त्याच्यामुळे वेळ लागतो. बाकी कसं वाटलं तुला दर्शन करून? एकदम मस्त आहे. तुला प्रसन्न वजना. मित्रांनो ही बघा महाकाल की नगरी में आपका स्वागत है और इसका दृश्य कुछ इस. मित्रांनो हे बघा महाकाल की नगरी में आपका स्वागत है और इसका दृश्य कुछ इस तरह है. दिख रहा है ना आपको दोस्तों? मैं अभी 2 मिनट के लिए हिंदी में बोलना चाहती हूँ क्योंकि मुझे हिंदी में ट्राई करना है क्योंकि मुझे बहुत सारे मैसेज आए थे कि तुम हिंदी में ब्लॉग बना. वो सब छोड़ो, व्यू देखो. महाकाल मंदिरातून चाललेलो आहेत काल भैरवला आणि बघा ऑटोमध्ये कशी बसायची सेटिंग केलेली आहे. आम्ही तिघं इथे चेपून बसलो कारण की पण ठीक आहे आता. आणि ह्यांनी पर पर्सन येऊन जाऊन 50 रुपये सांगिततात म्हणजे टोटल आमचे 5 जणांचे 500 रुपये आम्ही देणार आहेत. तर चला बघूया. आता मी पोहोचलेलो आहे. 7 किलोमीटर लांब होत आहे महाकाल मंदिरापासून. आता आतमध्ये जातोय. गर्दी तर वाटत नाहीये पण बघू आतमध्ये गेला. मित्रांनो बघा आम्ही पोहोचलेलो आहे तिथे आणि असं सांगतात की महाकालांचं दर्शन झाल्यानंतर इथे आल्यावर दर्शन पूर्ण होते. आणि ही आहे दर्शनाची लाईन. मित्रांनो आतमध्ये एंट्री घेतलेली आहे आता. खूप गर्दी आहे. हर हर बम बम हर हर श्री शिवाय हर हर. हे बघा इथे गणेशजींचं सुद्धा मंदिर आहे, त्यांचं सुद्धा आम्ही आता दर्शन करून घेतोय. तर मित्रांनो दर्शन वगैरे करून आलोय. आता आम्ही चाललोय जेवायला. नियर बाय रेस्टॉरंट आम्ही शोधून काढलेलं आहे आणि आता बघतो की तिथे कसं जेवण आहे. कालचं जेवण खरंच जेन्युअनली चांगलं नव्हतं रात्री पण होप की आता आम्हाला चांगलं जेवण भेटेल. आता ह्या रेस्टॉरंटमध्ये आम्हाला ह्यांनी आणलेलं आहे. आता आतमध्ये बघायला गेल्यात की कसं आहे ॲक्च्युली. आणि देव पण माझी कशी साथ देतो बघा. जर आतमध्ये काही चांगलं नसेल तर समोरच चहाचा स्टॉल आहे, लगेचच मी चहा आणि बिस्किट, विषय संपला. पद्धत मित्रांनो बघा जरा मेन कोर्स पहिले आलेला आहे आणि आता स्टार्टर यायचं बाकी आहे. स्टार्टरमध्ये मागवलं आहे. आल्याने स्टार्टर आधी मागवायचं तर नंतर मागवलेलं आहे आणि मेन कोर्स खाऊन झालेला आहे. तुम्ही बघू शकता. वॉटर मॅनेजमेंट हँड्स ऑफ. तू पुन्हा लॉलीपॉप आलेला आहे बघू शकतात. हार्दिक पाटील हँड्स ऑफ. हार्दिक पाटील जेवण झालेलं आहे मित्रांनो. प्रज्वलला फिंगर बॉल हवाय आणि ते अवेलेबल नाही. ते बोलतात बेसिन आहे, बेसिन मध्ये हात धुवून घ्या. आणि तो प्रज्वल असा बोलतो तिथे फिंगर बाउल नसेल तिथे मी जेवणार नाही. उद्या आम्ही ज्या रेस्टॉरंटला जाऊ तिथे आधी आम्ही हे विचारू की तुमच्याकडे फिंगर बाउल आहे आणि मग आम्ही जेवायला. हा बघा समोर फोन लावून जेंटलमॅन. अंड्याची खायची पद्धत बघा फक्त तुम्ही. आता तो खात नाहीये पण थांबा मी कॅमेरा ऑन ठेवेल. ने खा बाबू. बघितलं 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 प्रज्वल तुला तर एवढी सेन्स आहे का? अभी मजा आया ना प्रज्वल. शिक त्याच्याकडनं काहीतरी शिक. तिचे 11:30 वाजलेले आहेत आणि आम्ही आता रामघाटवर आलोय.
इथे संध्याकाळच्या 6 ते 7 वाजेपर्यंत आरती चालू असते. आरतीचा स्पॉट पण आरतीचा स्पॉट तो बघा समोरच आहे. तिकडे लिहिलंय पण. हा पण आम्हाला त्या टाइमला पॉसिबल नव्हतं बिकॉज आम्ही दर्शन घेत होतो. आम्ही इथे पोहोचलोय. थोड्या वेळ बसतो. वाईब अलग आहे इथूनची. कधी येऊन बघा. तुम्ही एकट्यात नक्की येऊन विजिट बघा. करा. आणि फॅमिली सोबत आले तर खूप चांगली गोष्ट आहे. एकटे आले तर फॅमिली अजून म्हणजे सुख आहे. असं गरजेचं नाहीये की फॅमिली म्हणजे फॅमिली तर असतेच. पण आपली कधी कधी आपले फ्रेंड्स पण आपण फॅमिलीच समजतो. तर तुम्ही अशा खूप क्लोज वन सोबत अशा जागेवर व्हिजिट करा आणि तुमचा एक वेगळा नवीन एक्सपिरियन्स घ्या. बिकॉज हे आपल्यासाठी तरी नवीनच आहे. ह्या लोकांसाठी आय डोंट नो. हे लोक जसं आपण बोलतो की आपण मुंबईमध्ये बॉर्न झालोय तर खूप चांगल्या जागेवर बॉर्न झालंय, तसं हे लोक पण इकडे बॉर्न झाले तर ऑब्व्हियसली हे लोक पण खूप चांगल्या जागेवर बॉर्न झालेत. तर तुम्ही पण एकदा नक्की व्हिजिट करा. मित्रांनो, हिला खूपच थंडी लागलेली आहे. पूर्वा, तुला कसं वाटतं इकडे येऊन? खूप थंडी आहे. तिचं असं म्हणणं आहे की मला डुबकी मारायची इच्छा झालेली आहे. मी फ्रीज होणार आहे आता. आय डोंट वॉन्ट टू कम टू बॉम्बे एव्हर अगेन. यायचं नाही आहे मला आता. पुन्हा मुंबई बघायची नाही आहे मला. इथेच राहायचं. हा, उद्यापासून ती हे होणार आहे. काय बोलतात त्याला? संन्यास नाही ग. संन्यास नाही ग. ते पुजारी बनायचं आहे. मित्रांनो, रात्रीचे 12:30 वाजलेले आहेत आणि आम्ही पोहोचलो आमच्या स्टे लोकेशनला. ऑलमोस्ट सगळ्यांची झोपायची तयारी झालेली आहे. मी पण झोपते. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.